आज अवनीच्या घरी राज तिच्या मामाला पकडून घेऊन आला. मामाला आलेलं पाहून अवनी घाबरली. काय झालं नक्की? मामाला त्या गोष्टीचा विचार न करता ती राजला बडबड करू लागते. तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांचा प्रॉब्लेमच हा आहे. मला माहिती आहे. तुम्हीच तुमच्या गाडीने माझ्या मामाला ती पुढे बोलणार तर तिला तोडत. मामा म्हणाला, अवनी यांनीच मला वाचवलं. मला वाचवणाऱ्यालाच गुन्हेगार ठरवत आहेस तू? तशी ती आश्चर्याने राजकडे पाहू लागते. तो शांत उभा असतो. मामा बोलतो, अवनी हे नसते तर तुझा मामा तुझ्यासमोर जिवंत नसता आता. प्लीज मामा असं नका बोलू. ती बोलते, मी खरं बोलत आहे अवनी. मी रस्त्याने चालत होतो. खूप ऊन होतं. उन्हामुळे मला चक्कर आली. तेव्हाच एका बाईकवाल्याने मला टक्कर मारली आणि हे नेमकं राजने पाहिलं. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तो माझ्यावर इलाज करून मला घरी सोडायला पण आला. तशी अवनी जास्तच भावूक होऊन राजकडे पाहू लागली. सॉरी, तुम्ही पहिलं का नाही सांगितलं मला? ती बोलली त्याला. तू बोलण्याची संधी कुठे दिलीस मला? तो म्हणतो तिला. मी काही बोलणार त्या अगोदर तुझी चेन्नई एक्सप्रेस चालू झाली. अवनी त्याला, बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी छान नाश्ता घेऊन येते म्हणते. अगं नाही, नको, मी जात आहे. माझ्यासाठी कष्ट घेण्याची गरज नाही म्हणतो तो. मी घरी जात आहे. सर्वजण माझा वेट करत आहेत घरी. ओके, टेक केअर, तो बोलतो तिला आणि जायला वळतो. तशी ती 1 मिनिट बोलते त्याला. तो पुन्हा तिच्याकडे पाहतो. ती म्हणते, थँक्स माझ्या मामाची मदत केल्याबद्दल. तो तिच्याकडे पाहून गोड हसतो. ती त्याच्यासमोर हात करत म्हणते त्याला, फ्रेंड्स. तो अतिशय खुश होऊन, रिअली फ्रेंड्स म्हणतो तिला. ती होकारार्थी मान डोलवत गोड स्माईल देते त्याला. तो बोलतो, मैत्रीत थँक्स बोलण्याची गरज नसते. हा, तुम्ही सांगितलेलं मला मैत्रीत नो थँक्स, नो सॉरी. याचा अर्थ मी तुम्हाला एवढं सुनावलं त्यासाठी पण सॉरी बोलण्याची गरज नाही मला? ती विचारते त्याला. तसा राज बोलतो, नाही, त्या गोष्टींसाठी तर जरूर तुला मला सॉरी बोलायचं आहे. तशी ती तिच्या 2 हातात तिचे दोन्ही कान पकडून लगेच सॉरी बोलते त्याला. तो बोलतो, फक्त सॉरी बोलून नाही चालणार तुला. मी माफ करावं असं वाटत असेल तर तुला तेच करावं लागेल जे मी तुला सांगेन. काय करावे लागेल? ती विचारते. तो बोलतो, तुला माझ्यासोबत एका छोट्याशा लाँग ड्राईव्हला यावं लागेल. अच्छा, लाँग ड्राईव्ह छोटी केव्हापासून झाली? ती बोलते. तो बोलतो, जर सोबत एवढी चांगली मुलगी बसणार असेल तर तेव्हापासून लाँग ड्राईव्ह पण छोटी वाटेल. ठीक आहे, जाऊयात, ती हसून बोलते. पण एक अट आहे माझी. ती बोलते. ठीक आहे, काय अट आहे तुझी? तो विचारतो. माझ्याकडून ट्रीट असेल. ती बोलते. म्हणजे मला असं बोलायचं आहे, जो काही खर्च होईल तो मी करेल. पटत असेल तर जाऊयात आपण. तो हसून ठीक आहे बोलतो तिला. तुला सेल्फ रिस्पेक्ट आणि इमेजची किती पर्वा आहे ते पाहून मला छान वाटलं, तो म्हणाला तिला. ती थँक्स बोलते. डील पक्की? ती त्याच्यासमोर हात करत म्हणाली. तो तिच्या हातात हात मिळवत डन बोलतो. दोघे एकमेकांकडे पाहून आता गोड हसतात. अवनी तयार होते राजसोबत लाँग ड्राईव्हला जायला. दोघे रिक्षात बसून निघाले. काही वेळांनी रिक्षातून उतरताना राज विचारतो अवनीला, अवनी तू कुठे घेऊन आलेस मला? या स्टॉलवर मुंबईतली सगळ्यात फेमस पाणीपुरी मिळते म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आले. ती बोलते. राज बोलतो, आपण कोणत्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाल्ली असती पाणीपुरी. आय मीन तेथेही चांगली पाणीपुरी मिळाली असती. असेल तुम्ही बोलताय तसं, पण जी मजा स्टॉलवरील पाणीपुरीत असते ती रेस्टॉरंटमधल्या पाणीपुरीत नसेल. स्टॉलवरच्या पाणीपुरीसारखी पाणीपुरी कुठेच नाही मिळणार. तुम्ही चला पटकन, नाहीतर सर्व वेळ बोलण्यातच जाईल निघून आपला. पाणीपुरी स्टॉलच्या जवळ जाऊन अवनी बोलते, काका आमच्या दोघांसाठी पटकन पाणीपुरी बनवा. खाताना विचारते त्याला, अवनी कशी लागते पाणीपुरी? तो खूपच टेस्टी आहे म्हणतो. दोघेही पाणीपुरी खात असतात. आता राजला मात्र तिखट पाणीपुरी खाऊन घाम फुटतो, पण तो अवनीसमोर तसं दाखवत नाही. त्याला पाणीपुरी तिखट लागले ते तो लपवत असला तरी अवनी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून समजते राजला पाणीपुरी तिखट लागली आहे ते.
अवनी पाणीपुरीवाल्या काकांना गुपचूप डोळा मारून राजसाठी पाणीपुरी आणखी तिखट करायला सांगते. आता तिखट पाणीपुरी खाऊन राजच्या डोळ्यातून पाणी येणं बाकी होतं. ते पाहून अवनी अरे बस बस राज बोलते हसून आणि त्याच्यासाठी पाण्याची बॉटल त्याच्यासमोर पकडते. तो पटकन पाण्याची बॉटल तिच्या हातातून घेतो आणि पाणी गटागटा पितो. तेव्हा कुठे त्याला बरं वाटतं. पण अवनी हसून त्याची मजा घेत असते. काय झालं अशी माझ्याकडे पाहून का हसतेस? तिला आपल्यावर हसताना पाहून तो विचारतो तिला. राज पाणीपुरी तिखट होती तर बोलायचं ना. तो काही न बोलता हसतो आणि तिचा हात हातात घेऊन पुढे चालू लागतो. ती मात्र त्याच्या या कृतीवर त्याच्याकडे पाहत राहते. त्याला काही बोलायलाही आता शब्द तिच्या तोंडून निघत नव्हता. हँग झाल्यासारखी ती त्याच्याकडे पाहत होती आणि त्याच्या मागे चालत होती. त्यानेच तिला काहीतरी विचारायला आवाज दिला. अवनी ती काही बोलली नाही म्हणून त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. काही वेळापूर्वी त्याने नकळतपणे तिचा हात पकडलेला तो आता दचकून त्याने तिच्या पकडलेल्या हाताकडे पाहत असतो. भानावर येत तिचा हात पटकन सोडतो. आय एम सॉरी बोलतो तो तिला. तीही कुठे भानावर होती मगाचपासून, पण आता त्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिला काहीच सुचत नव्हतं आता. हे मला काय होत आहे मनात विचार करून ती त्याच्यापुढे काही पावलं चालत पुढे निघून गेली. तिला तसं जाताना पाहून तिच्या मागे राज खुनशी घालत हसला. काय चालू असेल राजच्या मनात? तो असा का हसला असेल अवनीकडे पाहून ते कथेत कळेलच पुढे. काही वेळाने ते दोघे बर्फाचा गोळा खात असतात तर तिथे अवनीच्या चाळीतील रग्या नावाचा गुंड मुलगा येतो. तो अवनीभोवती गोल गोल फिरू लागतो. खूपच विचित्र वाटत होतं तो फिरत होता ते पाहायला. रग्या बोलतो अवनी मला पण घेऊन दे की बर्फाचा गोळा. एकटी एकटी तू तुझ्या यारासोबत खातेस बर्फाचा गोळा. तो प्रत्येक शब्दावर जोर देत बोलला. अवनी त्याला पाहून अतिशय घाबरते. राजला रग्याला पाहून आणि त्याचं ते विचित्र वागणं पाहून प्रचंड चीड येते. तो अतिशय रागात रग्याला गरकन त्याच्याकडे फिरवतो. काही काय बडबड करत आहेस तू? तोंड सांभाळून बोल नाहीतर तुला इथे जिवंत गाडीन. राज रग्याचं शर्ट पकडून म्हणतो त्याला. ए मोठ्या घरची औलाद, ही अवनी माझी सेटिंग आहे. तिच्या आजूबाजूला पुन्हा दिसलास ना तर तुझे हात पाय तोडून मीच तुला इथेच फेकून देईल. तशी अवनी मोठ्याने ओरडली रग्यावर. रग्या राज रग्याची कॉलर सोडून अवनीकडे पाहतो. त्याला आता खरंच तिची काळजी वाटते. तू ठीक आहेस ना अवनी? तो विचारतो तिला. तिच्या चेहऱ्यावर भीती साफ दिसत होती तरी ती त्याला मी ठीक आहे बोलते. राजला धक्का देऊन रग्या आता अवनीजवळ येतो. अवनीच्या खांद्याला गच्च पकडून म्हणतो तू एवढी प्रेम दिवाणी झालीस तर एक चान्स मला सुद्धा देऊन बघ की. तसा राज अतिशय रागात रग्याच्या खांद्याला पकडून त्याला तो त्याच्याकडे पुन्हा गरकन वळवतो. रग्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार पंच मारतो. तुला चान्स हवाय? मी तुला देतो ना चान्स बोलून तो त्याला खूप मारू लागतो. इकडे अवनीचं पाणी पाणी होतं. ती अतिशय घाबरते त्यांची मारामारी पाहून. खूपच जास्त दिवाना दिसतोस तू हिच्यासाठी, रग्या बोलतो राजला. कोण लागते ही तुझी? राज आता विचार न करता पटकन बोलून जातो. अवनी माझी सर्व काही आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. तिच्यासाठी मी तुझ्यासोबत काय कोणासोबतही लढू शकतो बोलून तो रग्याला आणखी मारतो. इकडे अवनी मात्र स्तब्ध होऊन राजकडे पाहत असते. रग्याला बेदम मारल्यामुळे रग्या कसंतरी राजच्या तावडीतून सुटून जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो. राज एक एक हळूवार पाऊल टाकत आता अवनीजवळ येतो. रागाच्या भरात तो पटकन बोलून गेला होता तो अवनीवर प्रेम करतो ते, पण काही क्षणापूर्वी तो काय बोलला ते त्याला आठवलं. अवनी अतिशय आश्चर्याने राजकडे पाहत असते ते पाहून राज बोलतो अवनी आय एम सॉरी, पण ही गोष्ट खरी आहे. आता मी आणखी खोटं नाही बोलू शकत तुझ्याशी. मी स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करू लागलोय अवनी. ती डोळे विस्फारून राजकडे पाहत असते. राज मार्केटमध्येच अवनीला प्रपोज करतो. आय लव्ह यू अवनी बोलतो तो. जेव्हापासून मी तुला पाहिलंय अवनी तेव्हापासून मला तुला ही गोष्ट सांगायची होती,
पण मोका नाही मिळाला तसा. आज गोष्टी अशा घडल्या की मी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यावाचून स्वतःला नाही रोखू शकलो. अवनी स्वतःशीच बोलते, नाही, असं कधीच नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत कधीच. अवनी बडबडू लागते आणि बडबडतच राज समोरून ती तिथून पळत निघून जाते. पळत गेलेल्या अवनीकडे राज मागून खूप वेळ पाहत राहतो. अवनी काही वेळांनी तिच्या चाळीजवळ पोहोचते तर तिच्या घरासमोर चाळीतील सर्व लोक एकत्र जमलेले ते पाहून अवनी घाबरली. घराबाहेर उभ्या असलेल्या तिच्या मामाला ती विचारू लागले, मामा, हे सर्व लोक आपल्या घरासमोर का जमलेत? सर्व काही ठीक आहे ना मामा? तसा रग्या तिथे होताच. त्यांनीच चाळीतील सर्व लोकांना एकत्र जमवलेलं अवनीला बदनाम करण्यासाठी. तो मोठ्याने बोलतो, बघा बघा सगळ्यांनी, साधी भोळी दिसणारी ही महाराणी तिच्या यारासोबत मजा करून आली. तशी अवनी वळून रग्याकडे पाहते. रग्या बोलतो, किती नालायक आहेस अवनी तू. ज्या घरात तुझ्यासारखी बेशरम मुलगी असेल त्या घरात सर्व ठीक कसं असेल? मामा मामी, खरंच हा रग्या बोलतोय असं काहीच नाही. या रग्याने तुम्हाला काय सांगितलं माझ्याविषयी? बोलतच अवनी आता रडू लागते. जे खरं आहे तेच सांगितले मी तुझ्या मामाला, जे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. जमलेल्या लोकांना तो बोलतो, तुम्ही सर्वांनी बघा, या मुलीला जरा तरी लाज वाटते का स्वतःच्या वागण्याची? रग्या मुद्दाम अवनीला बदनाम करत होता, चाळीतील लोकांना भडकवत होता अवनी विरोधात. अवनीचे मामा, तुम्हाला खूप अभिमान होता तुमच्या भाचीवर, खूप मोठ्या गोष्टी करत होतात तुम्ही. माझी अवनी अशी, अवनी तशी. आता काय झालं त्याचं? तुमच्या इज्जतीची धज्जिया उडवली या नालायक मुलीने. रग्या, अवनी मोठ्याने ओरडते. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलत राहशील आणि मी ते सहन करीन. मी काहीही नाही बोलत. मी तुझं खरं सत्य तुझ्या मामासमोर आणि आपल्या चाळीतील लोकांसमोर आणत आहे. या सगळ्यांच्या डोळ्यांवर तू गोड बोलून तुझ्या या भोळ्या चेहऱ्याची पट्टी बांधली आहेस. तू तुझ्या कुटुंबाची इज्जत नाही घालवलीस आज तर पूर्ण चाळीचं नाव खराब केलंस. रग्या बोलत होता तिला. तेव्हाच राज जमलेल्या लोकांच्या घोळक्यातून पुढे आला. रग्या बोलतच सुटलेला, अवनी तुझा नालायकपणा आम्ही चाळीतील लोक खपवून नाही घेणार. राजला आलेलं पाहून रग्या घाबरतो, कारण काही वेळापूर्वी राजने त्याला चांगलंच फोडलेलं ते आठवून. रग्या सर्वांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी बोलतो, बघा हिचा यार आला. यालाच विचारा खरं काय आहे ते. तो जमलेल्या लोकांना बोलला, याच्याच सोबत ही नालायक मुलगी मजा करत होती. राज रग्याची कॉलर पकडून, काय बोलतोस तू अवनीविषयी? तुझी एवढी हिंमत? बोलून तो अतिशय रागात रग्याच्या चेहऱ्यावर पंच ठेवणार असतो तर त्याच वेळी चाळीतील काही मुलं मिळून राजला रग्याजवळून मागे ओढतात. रग्याने राज आणि अवनीचा पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ बनवलेला असतो. तो व्हिडिओ दाखवत तो जमलेल्या लोकांना बोलतो, बघा बघा हिचं वागणं, मी तुम्हाला सबूत दाखवतोय, बघा सगळ्यांनी. रग्या मोबाईलमधला व्हिडिओ आता जमलेल्या सर्व लोकांना दाखवत होता. बघितलं का तुमच्या भाचीचे संस्कार? रग्या अवनीच्या मामासमोर येऊन त्यांना मोबाईलमधला व्हिडिओ दाखवत बोलला. राज अवनी दोघांनी आता एकमेकांकडे पाहिलं. व्हिडिओ रग्याने सर्व लोकांना दाखवल्यामुळे अवनी घाबरते. राजही एक क्षण शांत होतो. रग्याचं तोंड चालू होतं, ही मोठ्या घरची औलाद, हा हिच्यासोबत लग्न नाही करणार. हा हिच्यासोबत प्रेमाचं नाटक करून हिला एका वस्तूसारखे वापरून फेकून देईल आणि पुन्हा जाईल त्याच्या दुनियेत परत. अवनीचा मामा आता रडू लागतो. मामाला रडताना पाहून अवनी बोलते, मामा तुम्ही रग्याच्या बोलण्यात येऊ नका. हा बोलतोय ते खरं नाहीये मामा. रग्या अवनीकडे पाहून हसत असतो. अवनी तिच्या मामाला समजावत बोलते, तुम्हाला माहिती आहे ना मामा, मी कधीच असं नाही वागणार ज्यामुळे तुमचा अपमान होईल. तुम्हाला खाली मान घालावी लागेल. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मामा. तशी चाळीतील एक बाई म्हणते, किती निर्लज्ज मुलगी आहेस अवनी तू. ज्या मामाने लहानाची मोठी केली
त्यांचीच इज्जत सर्वांसमोर वेशीवर टांगलीस. थोडी तरी शरम आहे का हिला? बघा वर तोंड करून कशी बोलत आहे. दुसरी बाई बोलते, आपण इथे या चाळीत राहतो. हिच्या या घाणेरड्या वागण्याचा परिणाम आपल्या मुलींवरही होणार. तुम्हाला तुमच्या मुलीला नियंत्रणात ठेवता नाही येत का? विश्वास तेथील एक माणूस अवनीच्या मामाला बोलला. दुसरा माणूस बोलतो, यांना बोलून काही उपयोग नाही. यांच्या वेड्या मुलीला पाहतील की ह्या दुसऱ्याच्या मुलीवर संस्कार करत बसतील. हे यांना वेळ तरी हवा हिच्याकडे लक्ष द्यायला. आता खूप उशीर झाला. यांची मुलगी आता यांच्या नियंत्रणात नाही. आता यांना बोलून काही फायदा नाही होणार. तसा राज ओरडतो, तुम्ही काही काय बोलताय अवनीविषयी? ए हिरो, बोलायचं नाही तू. हा आमच्या चाळीतील मॅटर आहे. आम्ही पाहून घेऊ. शांत बसण्यातच तुझं भलं आहे. नाहीतर रग्या बोलत असतो तर मामा चक्कर येऊन खाली पडतो. यांना आपल्या चाळीतून बाहेर काढा. इथे नका राहू देऊ यांना. जमलेल्या लोकांमधील कोणीतरी बोलतं तसे सगळे आरडाओरडा करतात. हा यांना बाहेर काढा. यांना इथे राहून देऊ नका. अवनी सर्वांसमोर हात जोडून विनंती करत असते. प्लीज तुम्ही सर्वांनी शांत व्हा. मी बोलते त्यावर विश्वास ठेवा. हा रग्या खोटं बोलत आहे. प्लीज तुम्ही सर्वांनी शांत व्हा. प्लीज प्लीज अवनी विनंती करत असते. पण जमलेली लोक आता खूपच जास्त आरडाओरडा करू लागलेली. यांना हकलवून द्या इथून. यांना आपल्या चाळीत राहू देऊ नका. तिथेच एकाच्या घराला कलर देण्याचं काम चालू असतं. तेथील कलरची बादली एक जण उचलतो आणि अवनीच्या दिशेने चालू लागतो. त्याला पाहून अवनी अतिशय घाबरते. तो माणूस अवनीच्या अंगावर कलरने भरलेली बादली ओततो. राजला बऱ्याच मुलांनी अजूनही घट्ट पकडून ठेवलेलं असतं, त्यामुळे तो काहीच करू शकला नाही. राजचा राग उफाळून येत होता, पण मनात असताना देखील तो अवनीची मदत करू शकत नव्हता. मामी बोलते, या मुलींनी कुठे आणून उभं केलंय आम्हाला? मामीचा टोमणा ऐकून अवनीला वाईट वाटतं. अवनी कलरने आता माखलेली रग्या गालात हसत असतो. त्याच्याकडे पाहून अवनी आता अतिशय रागाने बोलते, रग्या, आता एक शब्द जरी बोललास ना तर तुझी जीभ हासडून हातात देईल मी. आणि तुम्ही लोक त्या मुलांना पाहून बोलते अवनी, तुम्ही हात सोडा राजचे, नाहीतर ती बोलतच त्या मुलांच्या जवळ जात असते तर ते राजचे हात सोडतात. राज शांत बसलाय कारण त्याला माझ्या इज्जतीची पर्वा आहे. नाहीतर त्याने रग्या तुझी आणि तुझ्या या चमच्यांची हड्डीपतळी एक केव्हाच केली असती. तुम्ही सर्व जमलेले लोक या गुंड मवाळीच्या बोलण्यात येऊन माझ्यावर आणि माझ्या परिवारावर आरोप केलेत. खरं काय आहे ते मी तुम्हाला सांगते. अवनी बोलते आणि सांगू लागते, आज राज नसता तर हा रग्या कधीच माझ्या इज्जतीसोबत खेळला असता. याचे गंधे इरादे राजमुळे नाकाम झाले. तसा राज अवनीच्या मामासमोर उभा राहून बोलतो, मामा विश्वास ठेवा माझ्यावर. हा रग्या खोटं बोलत आहे. तुला काय पाहिजे? तू का मागे लागला आहेस अवनीच्या? तुझं आणि अवनीचं काय नातं आहे? मामी विचारते राजला. तसा राज बोलतो, मामी मैत्रीचं नातं आहे आमचं. मी आमच्या नात्याला पुढे नेऊ इच्छितो. मी तुमच्या अवनीवर खूप प्रेम करतो. तिच्यासोबत मला लग्न करायचं आहे. तशी अवनी राजकडे अवाक होऊन पाहते. राजही आता एकटक अवनीच्या डोळ्यांमध्ये पाहू लागतो काही क्षण. त्यानंतर राज बोलतो, आय नो मामा, तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतील. मी तुमच्या अवनीसोबत 2-3 महिन्यांसाठी, 2-3 वर्षांसाठी नाही तर जिंदगीभर तिच्यासोबत राहणं पसंत करत आहे. राज मामाचा हात हातात घेऊन बोलतो, त्यांना विश्वास देत, मामा मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्या मुलीवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करेल. माझ्या जीवापेक्षा जास्त तिला जपेल. मी तिला खूप खुश ठेवेल. तुम्ही मला अवनीसोबत लग्न करण्याची परवानगी दिली तर मी तुमची मुलगी माया हिची देखील जिम्मेदारी उचलेल. तिच्या ट्रीटमेंटसाठी लागणारा सर्व खर्च मी करेल. मामा मामीच्या चेहऱ्यावर राजचं बोलणं ऐकून स्माईल येते.
ते खुश होतात. राज आता मोठ्याने जमलेल्या सर्व लोकांसमोर बोलतो, मी राज राठोड, राठोड खानदानाचा एकमेव वारीस, राठोड इंडस्ट्रीचा मालिक, मी अवनीसोबत लग्न करणार आहे, तो चाळीतील लोकांसमोर घोषित करतो. अवनीचा हात हातात पकडून. ते ऐकून रग्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, कारण त्याला सुद्धा माहिती नव्हतं आपण ज्याच्यासोबत दुश्मनी पत्करत आहोत तो राठोड इंडस्ट्रीचा मालिक आहे ते. आता रग्या घाबरतो, तिथून पळ काढतो. अवनी अतिशय भावूक होऊन राजच्या नजरेत पाहत असते, कारण ती इतका वेळ ज्याच्यासोबत होती तो कोण होता ते तिलाही आत्ताच कळलेलं. राज तिला नजरेने सर्व काही ठीक होईल असं अस्वस्थ करत असतो. खरंच शब्द नाहीत माझ्याजवळ. मला समजत नाही मी कसे तुमचे आभार मानू. तुमचा चांगुलपणा तर मी पहिलाच पाहिला आहे. जेव्हा माझं ॲक्सिडंट झालेलं तेव्हा कोणतीच ओळख नसताना राज तुम्ही माझी मदत केलेली. तेवढ्यावरच तुम्ही थांबला नाही तर मला स्वतःहून तुम्ही घरी सोडायला देखील आलात. ही नक्कीच माझ्या मागच्या जन्माची पुण्याई असेल की माझ्या अवनीचं नातं तुमच्यासारख्या दयाळू आणि खऱ्या व्यक्तीसोबत जोडणार आहे. मामा बोलले त्याला. तरीही मामा, तुम्हाला माझ्या घरी जाऊन काही विचारायचं असेल तर विचारू शकता मामा तुम्ही. आताही तुम्ही मला प्रश्न करू शकता. श्री कृष्णा 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 मामा बोलतात. राजला बोलतात, तुमच्या आजींना कोण नाही ओळखत. राठोड इंडस्ट्रीचं एवढं नाव आहे तर तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या घरातील माणसांना मी चांगलंच ओळखतो. आमच्या अवनीसोबत आमचं नशीबसुद्धा खूप चांगलं आहे. एवढा चांगला मुलगा माझ्या अवनीवर प्रेम करतो. तिच्यासोबत तुम्हाला लग्न करायचं आहे. तुम्ही तर खूपच जास्त प्रशंसा करत आहात माझी मामा. माझंसुद्धा नशीब खूप चांगलं आहे. तुमच्या सालस निरागस अवनीशी माझी भेट झाली. मामा, तुम्ही पण आमचं नातं पुढे नेऊ इच्छिता का? आम्हाला काय प्रॉब्लेम असेल? एवढा चांगला जावई कोणाला नको भला? अवनीला तर आता जे काही राज आणि मामाच्यात बोलणं चालू आहे ते ऐकून तर खरंच तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पण जे घडत होतं ते खरं होतं. अवनीच्या चेहऱ्यावर आपसूक गोड स्माईल येते. ती राजकडे पाहते, त्याचवेळी राज तिच्याकडे पाहतो. दोघांची एक नजर होते तशी अवनीच्या चेहऱ्यावर लाजेची लकीर उमटते. यावरून ती खूप खुश आहे हे कळलं राजला. राज मामासोबत बोलताना अवनीकडे अधूनमधून पाहत होता. त्याच्या मनात जे होतं ते साध्य होत आहे हे पाहून त्याच्या अंतःकरणात समाधान उमटलं. पण राजच्या मनात काय चालू आहे यापासून अवनी अनभिज्ञ होती. राजचं खरंच आपल्यावर खूप जास्त प्रेम आहे असंच वाटत होतं तिला. मामा बोलतात, सुलोचना चला कामाला लागा. आपल्याला अवनीच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. सुलोचना मामी खुश असते. तीही हसून मामाला हो म्हणते. मामा मामी माया तिथून उठून जातात. आता राज आणि अवनी दोघेच राहतात तिथे. राज अवनीकडे पाहून गोड स्माईल करतो. अवनी त्याला गोड स्माईल देते. अवनीचं लक्ष राजच्या हाताकडे जातं. राजच्या हाताला जखम झालेली आणि त्यातून रक्त येत असतं. काही वेळापूर्वी झालेल्या भांडणात त्याला लागलेलं हाताला ते पाहून अवनी त्याला 1 मिनिट बोलून त्याच्या जवळून निघून जाते आणि काही वेळातच फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. आता त्याच्याजवळ बसून ती त्याचा हात हातात घेऊन हातावर झालेल्या जखमेवर हळूवार मलम लावू लागते. राज गालात हसून तिच्याकडे पाहत असतो. तो कळवळतो मलम लावल्यावर. तशी खाली पाहून मलम लावणारी अवनी त्याच्याकडे पटकन पाहते. काय झालं? त्रास होतोय का? काही विचारते ती त्याला. तो हसून काही नाही झालं मान नाहीमध्ये हलवून बोलतो, चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत तिला. तो तिच्याकडे एकटक पाहत असतो आता आणि त्याला आपल्याकडे असं एकटक पाहताना पाहून अवनी अतिशय लाजते. तीही गालात गोड हसते. बोलते, डॉक्टरकडे जाऊन जखम पुन्हा दाखवून घ्या. तसा राज बोलतो, ॲज यू विश मॅडम. अवनी बोलते, थँक्स फॉर एव्हरीथिंग. आज तुमच्यामुळे खूप मोठ्या संकटातून वाचलो आम्ही. असं काही नाही राज बोलतो तिला. हे संकट तर माझ्यामुळे ओढवलेलं तुझ्यावर. दोघेही आता काही न बोलता एकमेकांकडे पाहत असतात. भान हरपून हरवतात ते एकमेकांमध्ये.
त्याच वेळी माया येते तिथे आणि ती त्या दोघांमध्ये येऊन बसते. तसे ते दोघे भानावर येतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.